उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ एवढा आहे की लोकांनी आता गळ्यामध्ये खिळ्यांचे बेल्ट घालायला सुरुवात केली आहे। आपल्या पाळीव प्राण्यांना देखील गळ्यामध्ये खिळ्याचे बेल्ट घालून लोक आता वावरू लागले आहेत। शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात 13 वर्षीय मुलाला बिबट्याने नेलं आणि त्यानंतर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली होती। त्यानंतर आता नुकतंच बिबट्याचं एक अख्खं कुटुंब या भागात दिसून आल्यामुळे जुन्नर भागात दिसून आल्यामुळे लोकांमधील दहशत आणखीनच वाढली आहे। आता लोकांनी यावर एक पर्याय काढलेला आहे। प्रशासन यामध्ये हातबल असलं तरी लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करू शकतात, तर त्यांनी आता लोखंडाचे बेल्ट बनवून घेतले आहेत आणि असे बेल्ट घालून आता लोक शेतामध्ये जाऊ लागले आहेत। हा जुन्नर तालुक्यातला व्हिडिओ आहे। यामध्ये बिबट्याचं अख्खं कुटुंब किंवा एकापेक्षा अनेक बिबटे पाहायला मिळत आहेत। एकूणच बिबट्यांची संख्या या ठिकाणी प्रचंड आहे आणि त्यामुळेच नागरिकांमधील दहशत दिवसेंदिवस वाढत आहे। उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा जणू हॉटस्पॉट बनला असून त्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भयभीत वातावरण आहे। शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडमध्ये तर या बिबट्याच्या भीतीने महिलांनी, शेतकऱ्यांनी, पाळीव प्राण्यांसाठी टोकदार खिळे असलेले बेल्ट बनवले आहेत। बिबट्या हा नरडीचा घोट घेतो अशी भीती आणि अशी माहिती मिळत असल्यामुळे लोकांनी अशा प्रकारचे पट्टे तयार केले आहेत। शेतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जावंच लागेल, त्यामुळे मग करायचं काय? बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? तर त्यासाठी कुत्र्यांच्या गळ्यात जसे खिळ्यांचे पट्टे घातले जातात तसे पट्टे शेतकऱ्यांच्या गळ्यात घालण्याची वेळ आलेली आहे। खरं तर ज्यावेळेस कबुतरांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, पण 57 बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली आणि आम्हाला रस्ता रोको करावा लागला, असं खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। जर 57 माणसं मारल्यानंतर सरकार जागं होत असेल तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे, असं अमोल कोल्हे यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच शेतकऱ्यांना आणि महिलांना त्यांच्या गळ्यात टोकदार खिळे घालावे लागतात, हे अतिशय लाजिरवाणं चित्र सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात दिसत आहे।